धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या पद आणि सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय। तर माढ्यातून भाजपनं रणजितसिंग निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे मोहिते पाटील हे नाराज होते। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील हे 14 एप्रिलला शरद पवार गटामध्ये सुद्धा प्रवेश करणार आहेत अशी माहिती सध्या मिळते। तर 16 एप्रिलला ते माढ्यामधून उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता माढ्यामध्ये रणजितसिंग निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स सध्या मिळतात? धैर्यशील मोहितेंनी राजीनामा दिलाय भाजप पदाचा। नक्कीच धैर्यशील मोहिते पाटील हे काल शरद पवारांना भेटलेले होते। गेले 8-10 दिवस चर्चा सुरू होती की ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। मात्र आता या चर्चेला पूर्ण विराम मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की त्यांनी भाजपचे त्यांच्याकडे जी पदं होती सोलापूर जिल्ह्याची सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेला आहे आणि काही कारणास्तव मी हा राजीनामा देतोय असंही या त्यांनी राजीनामा पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे 14 तारखेला ते आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर शरद पवारांची सभा अकलूजमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नक्कीच त्यांचा प्रवेश हा मानला जातो आणि माढ्यामधून तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे। त्यामुळे आता एक वेगळा ट्विस्ट माढ्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।